नमस्कार. भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेचा फॉर्म कसा भरावा या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. सर्वप्रथम गुगलवर जाऊन www.ecisindia.com या वेबसाईटला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्या समोर रजिस्टर हिअर हे एक ऑप्शन दिसणार आहे. त्याला क्लिक केल्यानंतर भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा विषयीची माहिती, त्याचं पत्रक आपल्याला दिसणार आहे. त्यासोबतच याच्या आधीचे झालेले उपक्रमाची माहिती, फोटो देखील आपल्याला तिथे बघायला मिळेल. आणि ते झाल्यानंतर आपल्याला कोणत्या जिल्ह्यातनं आपण पेपर देणार आहात तो जिल्हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला पुढचं होम पेज ओपन होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला भारतीय संविधानाच्या स्पर्धेविषयीची सखोल माहिती मिळणार आहे. त्याच्या नियम अटी काय आहेत ते देखील तुम्हाला दिसणार आहे. सोबतच पारितोषिक कुठल्या प्रमाणात कसे दिले जाणार आहे ते देखील दिसणार आहे. आणि त्याच्यावरती तुम्हाला रजिस्टर हे ऑप्शन दिसणार आहे. रजिस्टरवर जाऊन तिथे आपल्याला आपलं अकाउंट क्रिएट करायचं आहे. ही सगळी नोंदणी प्रक्रिया MPSCच्या धर्तीवरच आधारित आहे. त्यानुसारच प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म देखील आपल्याला भरायचा आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपलं विद्यार्थ्याचं, स्पर्धकाचं पूर्ण नाव टाकायचं आहे. स्पर्धकाचं किंवा विद्यार्थ्याचं नाव टाकल्यानंतर त्यामध्ये आपला ईमेल ID त्यामध्ये नमूद करायचा आहे. या ईमेल IDवरच पुढचे भविष्यातले स्पर्धेविषयीची जी मेसेज आहेत तुम्हाला या ईमेल IDवर आणि दिलेल्या मोबाईल नंबरवर तुमच्यापर्यंत पोचणार आहे. त्यामुळे वापरात असलेला ईमेल ID आणि मोबाईल नंबर हा कृपया आपण अकाउंट क्रिएट करताना द्यावा. नंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे, सब्जेक्ट निवडायचा आहे आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे. मग क्रिएट पासवर्ड झाल्यानंतर आपल्याला पुढच्या प्रोसेसमध्ये जायचं आहे, ते म्हणजे लॉग इन करायचं आहे. आत्ता रजिस्ट्रेशनमध्ये आपण जो लॉग इन ID बनवला आहे, म्हणजे मोबाईल नंबर आणि ईमेल ID जो टाकलेला आहे आणि आपण सिलेक्ट केलेला पासवर्ड जो आहे तो पासवर्ड टाकून आपल्याला तुमचं अकाउंट हे लॉग इन करायचं आहे. जो तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये जो ID दिला होता, जो पासवर्ड दिला होता, त्यानेच तुमचं लॉग इन होणार आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर ऑप्शन येतात, तुमचं पासवर्ड सेव्ह करायचं की नाही तुम्ही करू शकता. ते झाल्यानंतर फॉर्म कुठल्या पद्धतीने असणार आहे त्याची माहिती तुम्हाला तिथे दिसणार आहे. प्रोफाईल क्रिएशन गाईड दिसणार आहे. प्रोफाईल क्रिएशनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा फॉर्मचा पहिला टप्पा, पहिली स्टेप ओपन होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्याचं, स्पर्धकाचं तुमचं नाव टाकायचं आहे, ज्यामध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम, सरनेम या गोष्टी ॲड करायच्या आहे. त्यासोबतच त्याखाली दिलेला आहे स्टुडंट आधार नंबर. जो स्पर्धक, जो विद्यार्थी भाग घेणार आहे त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर तुम्हाला ॲड करायचा आहे. त्या झाल्यानंतर पुढे इतर डिटेल्स दिलेले आहे. डेट ऑफ बर्थ त्यामध्ये ॲड करायचं आहे. सोबतच जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं मिडल नेम जे आहे, मदर नेम जे आहे ते देखील ॲड करायचं आहे. मोबाईल नंबर ज्याच्यावर आम्ही तुम्हाला संपर्क करू किंवा तुम्ही जो रजिस्ट्रेशन करताना, जो लॉग इन करताना जो नंबर दिलेला आहे तो देखील तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. सोबतच तुम्ही क्रिएशन करताना जो ईमेल ID केला होता ते, सोबत मदर टंग आणि नॅशनॅलिटी. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर स्टेप 2 ओपन होणार आहे, ज्यामध्ये तुमची ॲड्रेस इन्फॉर्मेशन भरायची आहे. आणि ह्याच ॲड्रेस इन्फॉर्मेशनच्या आधारे आम्ही तुम्हाला संविधानाची प्रत ही घरपोच पाठवणार आहोत, बाय पोस्ट पाठवणार आहोत. त्यामुळे ॲड्रेस देताना विचारपूर्वक आणि योग्य तो लँडमार्क देऊन द्यावा, जेणेकरून पुस्तक पाठवण्यासाठी कुठलीही अडचण पोस्ट ऑफिसला येणार नाही आणि तुमचा पत्ता हा इझिली ॲक्सेसेबल राहील. त्या ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला ॲड्रेस लाईन 1, लँडमार्क, स्टेट, परत डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज या सर्व गोष्टी ॲड करायच्या आणि महत्त्वाचं पिनकोड ॲड करायचं आहे. या सर्व गोष्टी तुम्ही अप टू डेट केल्यानंतर तुम्ही पुढे सबमिट करू शकतात. नंतर ओपन होतं ती स्टेप 3. स्टेप 3मध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन ही भरायची आहे, ज्यामध्ये स्टँडर्ड, अकॅडमिक इयर, सोबतच तुमचं डिव्हिजन, त्यानंतर स्कूल, कॉलेज नेम, युनिव्हर्सिटी, टेरिटरी, स्टेट, स्कूल, कॉलेज, तालुका, डिस्ट्रिक्ट या सगळ्या गोष्टी ॲड करायच्या आहेत. आणि ज्या ठिकाणी स्टार मार्क दिलेला आहे त्या गोष्टी मॅन्डेटरी तुम्हाला भरणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्ही ते डिटेल्स भरून सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर चौथी स्टेप ओपन होते, ती म्हणजे अपलोड फोटो अँड सिग्नेचर. तर त्याआधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या लॅपटॉपमध्ये, तुमच्या कम्प्युटरमध्ये आपला फोटो आणि सिग्नेचर ही ऑलरेडी अपलोड करून घ्यायची आहे. आणि सिग्नेचर आणि फोटो अपलोड करताना त्या ठिकाणी एक प्रिसाईज साईज दिलेली आहे. त्या साईजनुसार तुम्हाला तुमचा फोटो आणि तुमची सिग्नेचर ही अपलोड करायची आहे. आता जर काही वेळेस अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डिटेल्स चेंज करायच्या असतील,
तुम्हाला एडिट करायचं असेल तर ते देखील ऑप्शन आपलं याच्यामध्ये आहे. जसं आता तुम्ही बघू शकतात की सिग्नेचर आणि हे अपलोड करण्याच्या आधी पुन्हा स्टेप 3वर येऊन आपण आपलं इन्फॉर्मेशन एडिट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने माहिती ॲड करून पुन्हा स्टेप 4मध्ये तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करू शकतात. आता तुमच्या राईट हँड साईडला माहिती दिलेली आहे की फोटोची साईज किती असावी, सिग्नेचरच्या फोटोची साईज किती असावी. त्यानुसार तुम्हाला फोटो आणि सिग्नेचरचा फोटो या दोघंही साईजमध्ये ठेवून हे स्टेप 4मध्ये अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्याचा फोटो, स्पर्धकाचा फोटो आणि त्याचे सिग्नेचर ही अपलोड होणार आहे. आणि अपलोड झाल्यानंतर ही सर्व माहिती भरल्यानंतर, ती सर्व टॅली केल्यानंतर तिथे तुम्हाला पे नावचं ऑप्शन येईल. पे नावचं ऑप्शन आल्यानंतर वरती विंडोवर तुम्हाला आपल्या वेबसाईटची जी लिंक आहे ते ओके म्हणून पुढे जायचं आहे. आणि इथे तुम्हाला बिलिंग ऑप्शन दिलेले आहे. जेव्हा तुम्ही पे नावचं बटन क्लिक कराल त्या ठिकाणी तुम्हाला बिलिंग ऑप्शन, त्यात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट आणि UPI हा सगळ्याच गोष्टीने सोपा आणि सोयीस्कर मार्ग आहे. आपण QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता और UPI ID टाकून तुम्ही देखील पेमेंट करू शकतात. अशा सगळ्या प्रकारचे पेमेंट ऑप्शन ओपन केलेले आहे आणि अशा पद्धतीने तुमचा फॉर्म फिल होईल. भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. संविधानाची जाण, समृद्ध राष्ट्र निर्माण.